जय भीम जय शिवराय मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आमच्या समोरच राहतात. आम्ही जानकुनानी बोलतो. तर त्यांच्या घरी आज घरात चाललो आहे. त्यांचं घर जुन्या पद्धतीचं अजूनही त्यांनी तसं ठेवलेलं आहे, कारण त्यांना ती जुनी पद्धत खूप आवडते. तर आज आपण त्यांचं घर कसं आहे ते आतून बघूया. एकदम समोरच राहतं आहे बघा, हे ते माझ्या समोर आमचं घर आहे आणि रस्ता ओलांडला की त्यांच्या घरी. तर आज नानीच्या इकडे आपण आलेलो आहोत. तर नानीचं घर आपण आपल्या व्हिडिओमधून दाखवूया. तर चला, तर आपण आता जाऊया जानकू नानीच्या घरी. हे बघा, हे अशा पद्धतीचं घर आहे, रस्त्याच्या कडेला आहे. आणि हे अशा पद्धतीचं घर त्यांचं जुन्या पद्धतीचं आहे, बऱ्याच वर्षापासून. आणि मस्त फक्त अंगण त्याने लादी वगैरे लावलेलं अंगणामध्ये. असं परडं पण आपलं तर रात्रीची वेळ आहे तर हे नाही, परडं वगैरे आहे. आणि या ठिकाणी तुळस, त्यांची तुळस बघा. हे तुळशीसाठी नानीने मस्तपैकी टाईल्स लादी लावून मस्तपैकी तुळस बनवलेली आहे. आणि ते बसायला आपण बघू शकतो, बसायला असं बेंच सिस्टम असं केलेलं आहे. पण घर मात्र त्यांनी जुन्या पद्धतीचंच ठेवलेलं आहे. तर हे बघा, नानी आणि विद्या. नानी, चला तर मग तुमच्या घरचा आपण प्रवास करूया, घरी जाऊया. दाखवता ना आम्हाला घर? चला मग घरी चला. चल विद्या. हा, हे बघा मस्तपैकी ही पडवी बोलतात ना याला पहिलं. हे बघा, ही पडवी आहे. पूर्वी ना, आता काळो काय म्हणून दाखवू शकत नाही, तरी इथे ना गुरं बांधायचे. म्हणजे आमचे दादा होते ना, तेव्हा ते गुरं खूप होती त्यांची. म्हणजे म्हशी, गाई, बकऱ्या वगैरे होत्या ना, तर इथे ते गोठा होता त्यांचा, मस्तपैकी मोठा होता. आणि हा पडवी दाखवतो मी तुम्हाला. तर आता नानीसोबत आलेलो आहे. आमच्यासोबत आमचा मामा पण आला. म्हटलं चला आपण नानीचं घर आपण सगळेच बघायला जाऊया. तर मामा इथे आलाय, बसलाय मामा पण. आणि या ठिकाणी हे बघा, इथे ना त्यांचा पूर्वी गाई म्हशींचा गोठा होता. तिथे बऱ्याच म्हशी होत्या. म्हणजे त्यांच्या मिस्टरांना मी दादा बोलायचो. म्हणजे आम्ही सगळेच, अख्खं गाव त्यांना दादा बोलायचो. तर त्यांनी ते हयातीत होते तेव्हा खूप गुरं वगैरे होती. आणि तुम्ही भिंत बघू शकताय बघा, भिंत ना 3 फुटाची तरी भिंत आहे. म्हणजे एक भिंत 3-3 फुटाची अशी, म्हणजे 2 फुटाची तरी भिंत आहे. एवढी जाड भिंती आहे त्या. हे आता हे थोडंसं पडलं होतं म्हणून त्यांनी विटांचं बांधकाम केलं आहे. नाही तर याच्या मागे ना हे दगडांचंच बांधकाम आहे, पूर्वीचा दगड. फक्त हे इथं हा जो भाग आहे ना थोडासा पुढचा, तो त्यांनी विटांचा केलेला आहे. आणि ही बघा, ही अजूनही इथं सेनाचंच आहे. इथे थोडा कोबा. आणि हे बघा, कांदे वगैरे स्टॉकमध्ये आहेत. आणि हे कोळपायचं, हे आमच्या इथे साताऱ्यामध्ये म्हणजे कोळपणे म्हणजे वावरातलं जे तण वगैरे असतं ना, तर ते तण काढण्यासाठी असं कोळपणं बोलतात त्याला. तर हे कोळपणं आहे. आपण जातं. हां, नानी देवपूजा करतायत. नानींचं देवपूजा पण बघा. नानी, हां, नानींची देवांचं दर्शन घ्या. नानींच्या हे नानींचं देवघर आहे. नानींचं देवघर. नानी बघा किती खुश आहेत. देवघर त्यांचं. आणि हे आपण पूर्वी हे बघा, हे जात, हे काय विळा ना मनीषा, विळा. हे जात अजूनही त्या जात्यावर कधी कधी ना अच्छा, म्हणजे डाळ भरडतात, अजूनही डाळ वगैरे भरडतात. आणि हे नानी, ह्याला काय बोलतात? हा, मापट. आणि हे मोठं आरसेडी. हा, हे मापट बघा, अशा पद्धतीचं. म्हणजे जुन्या काळात वजन हे असं असं केलं जायचं. आरसेडी म्हणजे अडीच ना, अडीच. ही किती किलो? अर्धा किलो असेल. अच्छा, आरसेडी. आणि हे 2.5 किलोचं हे होतं. हे पण पितळेच आहे ना रे? मग हा, हे बघा, मस्त पैकी जुन्या वस्तू नानीकडेच आपल्याला बघायला भेटतात. कारण आता कुणाच्या घरात बघायला भेटत, म्हणून मी आवर्जून नानींना म्हटलं हा असणार. पण नानींनी जतन केलेलं आहे ते अजून.
आता कोण ठेवत नाही. अरे वा, पितळेची टाकी वगैरे आहे नानी. हे बघा ह्या अशा देवळ्या वगैरे आहेत. त्या देवळी वगैरे छोट्या छोट्या देवळ्या आपण पूर्वीच्या काळातल्या. आणि भिंत बघायला गेलं तर 2-2 फुटाची एक एक भिंत आहे. ही अजूनही हे लाकडं पण नानी सागाची असतील. कसली हा आंब्याची लाकडं आहेत बघा, अजूनही एकदम मजबूत आहेत. हा चल तर विद्या जाऊया आता आतल्या रूम मध्ये. नानी येऊ. हा मस्त पैकी दरवाजा दाखव एक. हा हा अय्यो बघू बघू. अय्या छोटी छोटी मांजरं पण आहेत नानीनी पाळलेली. विद्याला खूप आवडतात मांजरं. नको, विद्याला खूप आवडतात. हे बघा नानींना मांजरीचा शौक आहे. आणि ऑलरेडी त्यांच्यासोबत नानी हा 3 आहेत ना. हे नानींचं किचन. मनीषा दरवाजा दाखवत होतीस तू कसं ते लॉक करायचं. हा दरवाजा बघा अजूनही हे असं आहे जुन्या काळात. आणि मस्त दरवाजा पण किती मजबूत आहे जुन्या काळातला. हा हा नानी कनिष्ठ ठेवण्याचं कारण काय मला ते सांगा. उजेडात या ना तुम्ही. उजेडात थोडं मागे बसा. हा इकडे इकडे. नानी ठेवण्याचं कारण काय म्हणजे मला ते सांगा. आपल्या ज्वारी काढली का नाही हा म्हणजे आपलं ते ठेवायचं आपलं सोला. इकडे इकडे या म्हणजे तोंडावर उजेड येईल. हा बोला. ज्वारी काढली का नाही आपण ते ठेवायचं असतं आपलं सोला. शो साठी ठेवलं तर पण त्याचं असं काही काय ते बोलतात त्याचं. ठेवतात आपले. हा हे आता म्हणजे तुमच्या शेतातलं ज्वारीचं कणीस आहे. 3 वर्ष झाली. अच्छा 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 अच्छा. मग चला तर नानी किचन दाखवूया. नानीचं किचन बघूया मनीषा. नानी बरोबर किचन मध्ये जाऊया. म्हणजे स्वयंपाकघर. आता आपण ओटीवर आलो. हे बघा ही पडवी होती. पडवी ही ओटी आहे त्यांची. आता आपण माझघर ना मनीषा काय बोलतात. हा किचनच नाही. मी ते थोडं हे करतो. किचन मस्त बाकी बघा. नानीने भांडी बघा किती सुंदर असे रचून ठेवलेले आहेत. एका साईडला बघा, एका साईडला भांड्यांसाठी केलेलं आहे. भिंत तुम्ही आता पण दाखवतोय बघा. दगडाच्या भिंत पूर्ण 2-2 किती 70 वर्ष झाली नानी ना. 70 वर्ष झाली ना ह्या घराला. आणि हे घर तुम्हाला खूप आवडतं म्हणून त्याला काय मोडावंसं वाटत नाही ना. अजूनही बघा ना वरती बघा. म्हणजे काळोखात तुम्हाला दिसत असं कौलारू पूर्ण कौलारू घर आहे. जुन्या काळातल्या अशा लाकडाच्या कैची वगैरे. आणि खूप मस्तपैकी ते जुनं घर ते बघायला भेटत नव्हतं. ते आता मला नानीचं भेटलं. आणि हे 2-2 फुटाचं एक एक दिवाळ 2-2 फुटाचं आहे बघा. किती मस्त 2-2 फुटाचं दिवाळ आहे. आणि आता इथे किचन आहे नानींची. किचन मस्तपैकी. आणि हे इकडे देवळी. हा देवळी सिस्टम म्हणजे आतमध्ये त्याच्या किचन मधलं काही स्वयंपाकघरात काय असतं ते सगळं त्यांनी ठेवलेलं आहे. त्या भिंतीच्या आतमध्ये ती बनवलेलं आहे त्यांनी. भिंतीच्या आतमधलं. आणि इथून पण हा दरवाजा डायरेक्ट परड्यामध्ये जाण्यासाठी पण तो कायमचा त्यांनी लॉक ठेवलेला आहे. बघा ना किती ती भिंत बघा ना. बघू शकतो आपण ही भिंत बघा किती एक एक जाड भिंत आहे. पूर्ण दगडीचं बांधकाम. दगड आणि माती. पण तुम्ही नानी हे सारवता अजून कोणत्या मातीने भेटते आपल्या इथे. कुठे तलावाच्या इथे. मग ती तुम्ही वर्षातून एकदा आणून पूर्ण घर कलर मारायची गरज नाही. कलर मारायची नानी गरज नाही. कलर मारायची गरज नाही. मस्त साजवता धुरामुळे ना. हा धुरामुळे लाकडं मजबूत. नानी हा चूल पण आहे. नाही चूल पण आहे. नानीने चूल ठेवलेली आहे कारण ते कारण सगळीकडे आता गॅस आलेले आहेत. हे बघा मस्तपैकी एंट्री. हा हे बघा चुलीवर नानीने भात ठेवलेला आहे. चुलीवरचं जेवणाची चव वेगळीच आहे नानी. खरं म्हणजे खरंच चुलीवरचं जेवण ना माणसाने हे मस्त पैकी बघा. नानीने चुलीवरचं जेवण भात टाकलाय स्वतःसाठी. लाकडं बघा मस्त पैकी असे आणून ठेवलेली आहे. खूप छान धुराचा वास येतो. नानी आता आम्हाला वाटतं गावाला आल्यासारखं मनीषा. आता आपल्याला वाटतं ना गावाला आल्यासारखं.
ते 10-12 हा बम बम पाण्याचा तो नाही ते कोण करते कशाला घेते हे ते थोडं हा इथे लाईट नाही पण अडगळी वगैरे आहे पण तो बम वगैरे म्हणजे बोलतात ना गरम पाणी करायचा एक पितळेचा असतं तर हे दाखवतो मी तुम्हाला. हा तांब्याचा आहे पूर्ण तांब्याचा आहे जुन्या याच्यातला आहे तो त्यांनी जपून ठेवलेला आहे सगळ्या सगळ्या त्यांच्या आठवणी आहेत तर सगळ्या आठवणी त्यांनी जपून ठेवलेल्या आहे आणि त्यांच्या लेकींना पण खूप आवडतात. तिला पोरी हे घर दाखवलं ना की तिला नाही पण खूप मोठी डेअरिंग आहे नानी इथे ह्या घरामध्ये एकट्या राहतात एवढ्या डेअरिंगने ते महत्वाचं आहे ना मनीषा. हे बघा पिल्लांना बघा या पिल्ल आहेत मांजरीची पिल्ल आहेत. मांजर कुठे आहे ती मारेला चावेल नाही ना. आज काय स्पेशल जेवण नानी. काय आता काय भात. सकाळचं कालवण आहे. ओके चला तर मग आता ओके पुन्हा आपण आता बाहेर जाऊया. नानींचं घर बऱ्याच वर्षांनी मी आतमध्ये एंट्री केली. हा हे अशी खुटी म्हणजे प्रत्येक दिवारामध्ये तुम्हाला अशी ना खुटी दिसणार इथे लाकडाची खुटी तर काय तर पिशव्या लटकवायला कपडे लटकवायला अशा खुट्या असतात बघा. हे आपल्याला खुट्या बघायला भेटतील बघा ह्या अशा कोपऱ्या कोपऱ्यामध्ये अशा खुट्या लावलेल्या आहेत म्हणजे पूर्वीचं बांधकाम वेगळंच होतं बघा लाकडामध्ये आणि कसं. नानी हे काय आहे वाईन म्हणजे काय करतात त्याच्यात. भात सारायचं चटणी कुटायची काय पण ते करायचं. दगडाच आहे. हो दगडाची अच्छा पूर्ण म्हणजे जमिनीमध्ये गाडलेलं आहे ते दगड. पूर्वी आलेल्यापासून. अच्छा म्हणजे त्याची मुसळ काय ते बोलतात ना ते. ते आता वर टाकले. अच्छा मुसळ पण आहे. हा मग आता सध्या ते वापरत नाही. काय कोण वापरते आता. हा म्हणजे ते मिक्सर आलं तर. अच्छा 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 म्हणजे आता राख टाकून ठेवले कशासाठी. ती वर आलं होतं आता. अच्छा ओल आली म्हणून त्याला म्हणजे जपून ठेवताय तुम्ही म्हणून ते जपणूक करण्यासाठी. वर आलं. अच्छा 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 पण अजून पण त्या काळजी घेतायत ना. काळजी घेतात त्या जुन्या वस्तू जपण्याचं काळजी हे घेतात. बघ, हे शेत कोळ बघा एक एक गोष्ट दाखवतात मग अशी कोळपलं दाखवा. हा नानी हे अजूनही शेती करताय ना. हो मग. हा बघा हे असं कोळपणं बघा नानी दाखवतात कसं कोळपणं असतं. हे बघ. बघा हे बघा असं कोळपणं असतं आमच्या इथे. असं ना हे आहे का नाही हा. हे पाठीमागला ह्यो, हे जसं शेत आहे जसं त्याच्यामधनंच गेलं पाहिजे. अच्छा हे जे आहे ते दोन्ही पेरणं केलेले असेल त्यामधून जायला लागतं. मग हे गावात जाते. अच्छा हे हा हा अच्छा 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 हा हा म्हणजे ते तो कोळपणं अजूनही चालवता ना तुम्ही. चालवतो आता मीच चालवतो. आता काय पेरलंय शेतामध्ये. जाकीच माझ्या शेताचा फोटो काढून आण. काय पेरलाय. सोयाबीन हे घेवडा हे. जाऊया आपण. मग आता कोळपायच्या अगोदर सांगितलं असतं तर मी आलो असतो ना कोळपायला पण तुमच्या संगती. जाऊ. चालेल चालेल नानी सांगते आपण नंतर शेतामध्ये कधीतरी जाऊया आणि पूर्ण हे करूया. शेती तर बघ माझी. हो नानीने केलेली शेती खूप एकट्या आहेत पण एकट्या एवढ्या मेहनत घेतात ना खूप राबतात आणि मेहनत घेतात आणि हे घर त्यांना ही जुनं घर त्यांना खूप जपणूक करायची आहे म्हणून त्या प्रत्येक गोष्टी त्या जपून जपून ठेवलेल्या आहेत त्यांनी. जातं ते वाहीन दाखवलं खूप काही गोष्टी आणि घर त्यांचं म्हणजे जीवापाड प्रेम आहे या घरावरून त्याला खूप सांभाळतात. सुंदर नानीचं घर. नानी हे काय आहे. ते दूध ठेवायचं. एक मिनिट. हे दूध ठेवायचं दूध अच्छा म्हणजे पहिलं ठेवायचं तिथं. अच्छा दूध वगैरे ठेवायला. अच्छा अच्छा पहिल्यापासून असेल ते पण. पहिलंच आहे. हा. बघा एक एक गोष्ट आपल्याला दिसतंय ते आपण कॅच करतोय. माझ्या मांजर खाऊ नये म्हणजे दूध तिथे लटकवून ठेवायचे. हा 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 आणि हे तुमचं ते पहिला गुरांसाठी ते होतं ना इथपासून गुरु होती सगळी आमची. सगळं. हा माहिती आहे मला मी लहान होतो तर मला आठवते पूर्ण ते गुरांनी भरलेलं असायचं ते सगळं काय आणि दादा ते खूप मेहनत घ्यायचे दिवस रात्र ते गुरांचं. खूप छान. बघा कसे खांब आहेत बघा ना. हे असे वटीवर असे खांब लावलेले आहेत. असे खांब वटीवर आहेत आणि ते बघा असे कसे जॉईंट मारले म्हणजे पूर्वीचं बांधकाम आणि एक वेगळंच होतं बघा ना. कसे खांब्यामध्ये खांब कसे एकदम ग्रीपमध्ये बसवलेले आहेत. मला वाटतं जास्त खिळ्यांचा वापर तेव्हा होत नव्हता. खिळ आहे ते खिळ. खिळे आहेत पण तेवढी तरी पण बघा ना किती कसे दरवाजे वगैरे कवाड ही जुन्या जमान्याची कवाड. जुन्या हे असे हा. बघा तरी पण फडताळ लॉक नाही. होतं. हे असं लॉक. फडताळ म्हणजे हे बघा कसं आहे बघा त्याच्यामध्ये असं नाही का, आड नाही घालायचं. कपाट असतं. माळा वगैरे मस्त. त्याला आम्ही देव नानींचं देवदर्शनचा हा नानींनी आताच दिवा लावला आणि आम्ही वेळेवर. नानी
मी धन्यवाद देतो बोलतो तुमचे, कारण तुम्ही मला पूर्ण घर दाखवलं तुम्ही तुमचं. आणि ते जुन्या पद्धतीचं घर आहे ते हा आम्हाला बघायला तुमच्यामुळे बघायला भेटतं हे जुन्या पद्धतीचं घर. आता तर सगळे सिमेंट आणि ह्याचेच घरं झालेली आहेत. आता हे दगडी आणि मातीची घरं आणि ही जी मजबूत लाकडं आहेत, ही जी लाकडं अशी मजबूत लाकडं आहेत ती आता बघायलाच भेटत नाहीत. हे बघा ना किती बांधकामं चांगली आहेत. तर नानी मी तुमचा आभारी आहे. तुम्ही मला तुमच्या घरामध्ये शूट करायला दिलीत, घर दाखवायला दिल्याबद्दल मी खरंच आभारी आहे. जुन्या म्हणजे आठवणी आणि असे जसं की जातं वाहन आणि बऱ्याच काही चूल वगैरे व्यवस्थित आम्हाला म्हणजे दाखवू शकलो. हा जातो हा. डोक्यात होईल. या गोष्टी भेटत नाही. त्यामध्ये YouTube मध्ये बोलायचं.